नमस्कार. मी श्रीराम देशपांडे, चार्टर्ड अकाउंटंट. कोणी बऱ्याच वर्षांपूर्वी असं म्हणून ठेवलेलं आहे की मृत्यू आणि कर हे दोन्ही अटळ असतात. डेथ अँड टॅक्सेस आर सर्टन. या दोन्ही गोष्टी कोणाला टाळता येत नाही आणि ते खरं पण आहे. मृत्यूच्या बाबतीत काही फार बोलायची आवश्यकता नाही, पण कराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण लोकशाही राज्य पद्धती स्वीकारलेली आहे आणि आपल्या देशामधलं सरकार हे कल्याणकारी सरकार आहे. वेलफेअर स्टेट, कल्याणकारी सरकार, याचा अर्थ असा आहे देशातल्या नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांचा विकास ही सरकारची जबाबदारी आहे. साहजिकच ही जबाबदारी पार पडण्यासाठी सरकारला धनाची आवश्यकता असते आणि हे धन गोळा करण्याचा एक मार्ग म्हणजे देशातील नागरिकांकडून कर वसुली करणं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकारचे कर आपल्या देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांकडून देशातल्या नागरिकांकडून वसूल केले जातात. त्या प्रत्यक्ष करातला महत्वाचा म्हणजे आयकर आणि अप्रत्यक्ष करांमध्ये महत्वाचा आहे तो म्हणजे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एखाद्या देशाची आर्थिक प्रगती किंवा त्या देशातल्या नागरिकांची सुरक्षितता आणि विकास हा त्या सरकारच्या कर उत्पन्नावर अवलंबून असतो. सरकारचं कर उत्पन्न जितक्या सहजपणे होत असेल, जितकं जास्त होत असेल, तितकं ते सरकार नागरिकांसाठी जास्तीत जास्त सुविधा आणि चांगल्या प्रकारची सुरक्षितता हे प्रदान करू शकतात. एखाद्या देशाचं किंवा आपल्याच देशाचं आपण उदाहरण घेतलं तर आपल्या देशातले नागरिक प्रामाणिकपणे आणि पुरेसा टॅक्स भरतात की नाही हे तपासण्यासाठी साधारणपणे दोन गोष्टींचा विचार केला जातो. त्यातली पहिली गोष्ट आहे टॅक्स जीडीपी रेशो. देशातल्या आर्थिक वर्षामध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवा विक्री केल्या जातात त्यांचं एकत्रित मूल्य म्हणजे त्या देशाचं ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा जीडीपी आणि त्या देशाचं एकूण टॅक्स उत्पन्न याचा जर आपण प्रमाण काढलं तर तो टॅक्स आणि जीडीपी रेशो आहे. आपल्या देशाचा विचार केला तर मागच्या वर्षी सन 2019-20 मध्ये आपल्या देशाचं आयकरापासून मिळणारं उत्पन्न हे साधारणतः 11,57,500 कोटी रुपयाचं होतं. हे झाले डायरेक्ट टॅक्सेस आणि त्याच्यात जीएसटी ऍड केला तर सर्वसाधारणपणे मागच्या वर्षी सरकारांना म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांना मिळून 26,77,000 कोटी रुपयांचं कर उत्पन्न झालं आणि 31 मार्च 2020 रोजी आपल्या देशाचा जीडीपी हा साधारणतः 200 लाख कोटी रुपये होता. याच्यावरनं सहजपणे आपल्याला टॅक्स जीडीपी रेशो काढता येतो. मागच्या वर्षी आपल्या देशाचा टॅक्स जीडीपी रेशो हा साधारणतः 13.12% इतका होता. हा कमी आहे का जास्त आहे याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर साहजिकच जगातल्या इतर देशांमध्ये हा टॅक्स जीडीपी रेशो किती आहे हे आपण बघू शकतो. जवळपास आफ्रिका आणि आशियातले काही देश यांचा टॅक्स जीडीपी रेशो जास्त आहे. तर त्या मानाने नैसर्गिक साधनांमुळे श्रीमंत असलेल्या देशामध्ये टॅक्स जीडीपी रेशो कमी आहे. सगळ्यात जास्त टॅक्स जीडीपी रेशो हा 64% अल्जेरिया या देशात आहे. अफगाणिस्तानचा सुद्धा टॅक्स जीडीपी रेशो 60% आहे. म्हणजे एकूण जीडीपीच्या 60% इतका टॅक्स तिथले नागरिक सरकारांना देत असतात. आणि सगळ्यात कमी टॅक्स जीडीपी रेशो जगामध्ये युनायटेड अरब इमिरातचा आहे. तो आहे 1.4%. ओमानचाही 2% आहे. कतारचाही 2.2% आहे. हे सगळे देश खनिज तेलाने संपन्न असे देश आहेत. त्यामुळे त्यांच्या सरकारांना नागरिकांकडून टॅक्स गोळा करण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. अमेरिकेचा टॅक्स जीडीपी रेशो 24%, ब्रिटनचा 34%, चायनाचा 20%, ब्राझीलचा 34% आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाचा टॅक्स जीडीपी रेशो मात्र केवळ 13% आहे. म्हणजे विकसनशील आणि विकसित देशांच्या टॅक्स जीडीपी रेशोची आपण जर तुलना केली तर आपल्या देशाचा टॅक्स जीडीपी रेशो हा निम्म्यापेक्षा कमी आहे. आपले देश एकूण उत्पन्नाच्या कर वसुलीमध्ये मागे आहे असं आपल्याला लक्षात येईल. दुसरी जी गोष्ट महत्वाची असते ते म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी किती लोक इन्कम टॅक्सचं रिटर्न भरतात. आपल्या देशाची लोकसंख्या जर 130 किंवा 132 कोटी आपण विचारात घेतली
तर सन 2018-19 या वर्षासाठी देशातल्या 5,78,00,000 लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलं. पण हे रिटर्न भरणाऱ्या 5,78,00,000 लोकांपैकी केवळ 1,46,00,000 लोकांनी प्रत्यक्ष आयकर भरलेला आहे. इतरांनी आपलं रिटर्न भरलं, परंतु त्यांचं उत्पन्न बाकीच्या सवलती घेऊन आयकरास पात्र असलेल्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे त्यांचं रिटर्न हे नॉट टॅक्स पेईंग रिटर्न मध्ये होतं. पे करणारे नागरिक देशामध्ये केवळ 1,46,00,000 आहेत. यांचे जर थोडासा जास्त विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की यापैकी केवळ 46,00,000 लोक असे आहेत की ज्यांनी 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न दाखवलं, आणि आपल्या देशामध्ये केवळ 8,600 लोक असे आहेत की ज्यांचं उत्पन्न हे 5 कोटीपेक्षा जास्त त्यांनी आपल्या आयकर रिटर्न मध्ये दाखवलेलं आहे. आपण सगळेजण आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघत असतो, आणि या दोन्ही टॅक्स जीडीपी रेशो आणि टॅक्स रिटर्न भरणाऱ्या नागरिकांची संख्या याचा जर विचार केला तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये ही सातत्याने चर्चा चालू आहे की देशामध्ये टॅक्स कम्प्लायन्स, कराची पूर्तता करण्याची मानसिकता ही अतिशय कमी आहे. देशातले नागरिक आपल्या उत्पन्नावर प्रामाणिकपणे कर भरत नाहीत. जे कोणी कर भरतात ते संपूर्ण उत्पन्नावर कर भरत नाहीत. अनेक वैध अवैध मार्गाने कराची चोरी चालू आहे. या सगळी चर्चा आपण आजूबाजूला बघत असतो. गेले अनेक वर्ष आपल्या देशामध्ये ही चर्चा चालू आहे. काय कारण असेल की देशातले नागरिक प्रामाणिकपणे टॅक्स भरत नाही? आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात त्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवावरनं अनेक कारणं सातत्याने समोर येत असते. परंतु मी या ठिकाणी मात्र केवळ एका कारणाचा उल्लेख करणार आहे, आणि ते कारण म्हणजे कर विभागाची वर्तवणूक. कर विभाग करदात्यांशी ज्या पद्धतीने वागतं त्याचाही परिणाम करदात्यांच्या मानसिकतेवर होत असतो. कर अधिकाऱ्यांकडनं, कर विभागातल्या सगळ्या लोकांकडनं अपेक्षा अशी असते की त्यांनी न्याय पद्धतीने, निष्पक्ष पद्धतीने, जलद आणि पारदर्शक कर वसुलीची कारवाई केली पाहिजे. प्रत्यक्षात तसं होत नाही, किंबहुना ते आपल्याला अपेक्षित आहे तितक्या प्रमाणावर होत नाही. करदात्याच्या मनात असं येतं की त्याला न्याय मिळत नाही, त्याची कर आकारणी निष्पक्ष पद्धतीने होत नाही, जलद होत नाही, पारदर्शक पद्धतीने होत नाही, आणि म्हणून त्याची मानसिकता आपल्या देशामध्ये कर भरण्याची नाही असा निष्कर्ष अनेक वर्ष आपल्या देशातले अनेक तज्ञ नेते मंडळी काढतायत. आणि या सगळ्यांवर एक उपाय म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारने काल एक मोठं पाऊल उचललं. याविषयीची चर्चा अनेक वर्षापासून होत होती, परंतु काल माननीय पंतप्रधानांनी याबाबत केलेली घोषणा ही अत्यंत महत्वाची आहे. काल 13 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी ट्रान्सपरंट टॅक्सेशन ऑनरिंग द ऑनेस्ट हा प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं. ट्रान्सपरंट टॅक्सेशन, पारदर्शक कर आकारणी आणि जे प्रामाणिकपणे कर भरतात त्यांचा सन्मान, असं या प्लॅटफॉर्मचं स्वरूप असणार आहे. सरकारने, आपल्याला माहित असेल की 2 वर्षापूर्वी माननीय अरुण जेटली जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये करदात्यांचे सरकारमार्फत आभार मानले होते. गेल्या 70 वर्षात आपल्या देशामध्ये अर्थमंत्र्यांनी संसदेच्या पटलावर करदात्यांना आभार मानण्याचे वक्तव्य केलेलं नव्हतं, आणि म्हणून त्या वक्तव्याला एक वेगळं महत्व होतं. सरकारची बदलती मानसिकता त्याच्यातनं दिसत होती. या फेब्रुवारी 2020च्याही अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी एक घोषणा केली होती की आम्ही करदात्यांसाठी टॅक्स पेअर चार्टर आणणार आहोत, आणि त्या चार्टरचा समावेश कर कायद्यामध्ये करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून काल या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन झालं. माननीय अर्थमंत्र्यांनी असं म्हटलं की ट्रान्सपरंट, इफिशियंट आणि अकाउंटेबल टॅक्स सिस्टीम उभी करण्याचं आमचं ध्येय आहे. ट्रान्सपरंट, पारदर्शक असेल, निष्पक्ष असेल, कोणाला अन्याय होणार नाही, कुठली गोष्ट लपवली जाणार नाही, कुठल्याही जुन्या तारखेला लागू होतील अशा कर सवलती किंवा कर आकारणीच्या तरतुदी केल्या जाणार नाही. इफिशियंट टॅक्सेशन असेल, अतिशय उपयोगी, प्रभावी
टॅक्सेशन असेल, जलद रीतीने कर आकारणी पूर्ण केली जाईल. करदात्याला वारंवार त्याच्या व्यवसायाची व्यवहारांची माहिती परत परत द्यावी लागणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अकाउंटेबल टॅक्सेशन असेल. कर अधिकाऱ्यांनाही त्यांच्या केलेल्या कामाबद्दल जबाबदार धरलं जाईल. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असा असतो की कर अधिकाऱ्यांना विचारणारं कोणी नाही असा आपला समज असतो. परंतु ट्रान्सपरंट, इफिशियंट आणि अकाउंटेबल टॅक्सेशन सिस्टीम उभं करण्याचं आश्वासन काल माननीय पंतप्रधानांनी देशाला दिलं आणि 3 महत्वाच्या घोषणा केल्या. आपल्या मर्यादित वेळेमध्ये मी त्या घोषणांविषयी फक्त आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो. पहिली घोषणा होती फेसलेस असेसमेंट. मागच्या वर्षीच्याही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय वित्तमंत्र्यांनी याची घोषणा केली होती की यापुढे करदात्यांना कर अधिकाऱ्याच्या कार्यालयात जायची आवश्यकता नाही. त्यांना त्यांच्या रिटर्न भरल्यानंतर असेसमेंटची जी काही नोटीस असेल ती नोटीस ऑनलाईन ईमेलद्वारे प्राप्त होईल. त्याचप्रमाणे घोषणा अशी झाली की ती असेसमेंट करणारा अधिकाऱ्याची निवड सुद्धा अत्यंत पारदर्शक आणि रॅन्डम सिलेक्शन पद्धतीने एकत्रित होत राहील. माननीय पंतप्रधानांनी काल आपल्या भाषणात आवर्जून सांगितलं की आपल्याच शहरातल्या कर कार्यालयात आपल्याला जावं लागतं. आपल्याच शहरात काम करत असलेल्या कर अधिकाऱ्याकडे आपली कर आकारणी होत असते आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. काही वेळेस दबाव येतो, काही वेळेस दखल घेतली जाते, काही वेळेस आणखीन इतर मार्गाने मेल मिलाप होण्याची शक्यता असते. हे सगळं टाळण्यासाठी कर अधिकारी कोण आहे आणि करदाता कोण आहे याची एकमेकांना याच्यापुढे ओळख असणार नाही. जी काय माहिती, स्पष्टीकरण, कागदपत्र करदात्याला कर अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे ती सगळी त्याला ऑनलाईन पद्धतीने सादर करावी लागतील. त्याचप्रमाणे त्याच्या कर निर्धारणाची, टॅक्स असेसमेंटची ऑर्डर सुद्धा एकत्रित पद्धतीने निघेल. या सगळ्या गोष्टींचा चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. मी मगाशी म्हटलं आणि माननीय पंतप्रधानांनी कालच्या आपल्या भाषणात सांगितलं त्याप्रमाणे कर अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही. त्यामुळे कर अधिकाऱ्यासोबत चांगले वाईट जे काय अनुभव असतात ते अनुभव या आपल्याला त्यांना सामोरं जावं लागणार नाही. छोट्या उद्योगांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्यांचा उद्योग सरळ सोपा असतो, ज्यांचे व्यवहार अतिशय सोपे असतात आणि विशेषतः ज्यांची लिमिटेड स्क्रुटिनी असते. काही 2, 3, 4 मुद्द्यांवर आयकराला माहिती पाहिजे असते आणि म्हणून त्या अधिकाऱ्याकडनं नोटीस काढली जाते. ती माहिती ऑनलाईन पद्धतीने समाधानकारकरित्या सादर केली की छोट्या करदात्यांची कर आकारणी याच्या पुढे अत्यंत पारदर्शक आणि जलद पद्धतीने होण्याची शक्यता आहे. काही तज्ञांचं मात्र असं म्हणणं आहे की जे काही मोठे करदाते आहेत, जे बिग कॉर्पोरेट्स आहेत, ज्यांचे व्यवहार हे अतिशय गुंतागुंतीचे असतात किंवा ज्यांच्या कर निर्धारणामध्ये कर तरतुदींचा काही भाग असतो, टॅक्स पॉइंट असतात, लॉ पॉइंट असतात आणि हे सगळे प्रत्यक्ष समजून सांगितल्यानंतरच कर अधिकाऱ्याला त्याच्यातली क्लिष्टता लक्षात येईल. अशा परिस्थितीमध्ये मात्र फेसलेस असेसमेंट ही कदाचित गैरसोयीची ठरू शकते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा ऑप्शन टॅक्स पेअरला असणार आहे. ज्यावेळी करदात्याला असं वाटेल की त्याला प्रत्यक्ष कर अधिकाऱ्याची भेट घेऊन काही गोष्टी प्रत्यक्ष समजावून सांगायच्या आहेत, त्यावेळी तो ऑप्शन सिलेक्ट करू शकतो की ज्या ऑप्शन नुसार त्याला प्रत्यक्ष कर अधिकाऱ्याकडे जाऊन आपली व्यवहारांची माहिती देता येऊ शकते. दुसरी गोष्ट घोषणा मागच्या कालच्या भाषणामध्ये झाली ती म्हणजे फेसलेस अपील. कर निर्धारण झाल्यानंतर जर करदात्याला असं वाटलं की त्याच्यावर काही अन्याय झालेला आहे तर त्याला अपील करण्याचा अधिकार असतो आणि हे अपील सुद्धा आता फेसलेस होईल. प्रत्यक्ष अपील अधिकाऱ्यासमोर जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने आपले अपील दाखल करता येईल. अपिलासोबतचं आपलं जे काय म्हणणं आहे, कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, ते सगळे ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येईल. ही जी काही अपिलाची सिस्टीम आहे ती मात्र पुढच्या महिन्यापासून कार्यवाहीत होणार आहे. फेसलेस असेसमेंट हे मात्र मागच्या वर्षी पासून सुरू झाल्या. यावर्षी साधारणतः 58,322 असेसमेंटच्या नोटीस पैकी 48,000 नोटिसेस या ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 80% असेसमेंट या फेसलेस असेसमेंट व्हायला सुरुवात झाली. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची घोषणा माननीय पंतप्रधानांनी काल केली ते म्हणजे टॅक्स पेअर्स चार्टर. करदात्याचे अधिकार काय आहेत, करदात्याची कर्तव्य काय आहेत
आणि करदात्याप्रती कर विभागाची जबाबदारी काय आहे या संबंधीचा चार्टर काल माननीय पंतप्रधानांनी देशासमोर सादर केला. त्या चार्टरमध्ये 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये डिपार्टमेंट कर अधिकाऱ्याप्रती कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी जबाबदार असेल याची यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 14 मुद्दे आहेत. ही यादी आणि ते सगळे मुद्दे आपण ऑनलाईन बघू शकतात. त्या 14 पैकी काही महत्वाच्या मुद्द्यांचा मात्र मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन. डिपार्टमेंटने असं म्हटलेलं आहे की डिपार्टमेंट इज कमिटेड टू प्रोव्हाइड फेअर, कर्टियस अँड रिझनेबल ट्रीटमेंट. करदात्याला अतिशय निष्पक्ष, न्याय्य, सौहार्दपूर्ण आणि रिझनेबल ट्रीटमेंट मिळेल. करदात्याच्या प्रती सन्मान ठेवला जाईल. करदाता हा देशाच्या प्रगतीमध्ये सहभाग देणारा एक महत्वाचा घटक आहे. त्याचा व्यवस्थित सन्मान याच्या पुढे ठेवला जाईल. त्याच्यात दुसरी गोष्ट आहे की डिपार्टमेंट इज कमिटेड टू ट्रीट टॅक्स पेअर ॲज ऑनेस्ट. करदाता प्रामाणिक आहे असंच गृहीत धरलं जाईल जोपर्यंत त्याच्या विपरीत सिद्ध होत नाही. आपल्यापैकी अनेकांचा असा अनुभव असू शकतो किंवा आपण असा अनेकांचा अनुभव ऐकला असेल की टॅक्स अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर टॅक्स अधिकारी करदात्याने काही चुकीचं केलं आहे, करांची चोरी केली आहे असाच समज घेऊन कार्यवाहीला सुरुवात करतो. याच्या पुढे तसं होणार नाही. टॅक्स पेअर इज ऑनेस्ट अनलेस प्रूव्ड अदरवाईज. करदाता हा प्रामाणिकच आहे जोपर्यंत विपरीत परिस्थिती सिद्ध होत नाही. तिसरी गोष्ट त्याच्यातली महत्वाची, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज कमिटेड टू प्रोव्हाइड टाइमली डिसिजन. वेळेवर निर्णय देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारलेली आहे. वेळेवर निर्णय याचा अर्थ कायद्यामध्ये एखादी गोष्ट कर अधिकाऱ्याने जितक्या वेळात पूर्ण करायला पाहिजे तितक्या वेळात कर अधिकाऱ्याकडून ती पूर्ण केली जाईल, किंबहुना जास्तीत जास्त लवकर निर्णय देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी आयकर खात्याने या चार्टरनुसार स्वीकारलेली. तिसरी गोष्ट त्यांनी जी महत्वाची दिली की डिपार्टमेंट इज कमिटेड टू द करेक्ट अमाउंट ऑफ टॅक्स. कर अधिकारी योग्य तेवढीच कराची वसुली करण्याचा निश्चय करतायत किंवा आश्वासन देत आहेत किंवा असा विश्वास देत आहेत. विनाकारण जास्तीचा कर भरण्याबाबतचा दबाव हा कर अधिकाऱ्याकडनं करदात्यावर टाकला जाणार नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्या प्रकारचा कुठलाही दबावाला आता याच्या पुढे करदात्याला तोंड द्यावं लागणार नाही. त्या 14 गोष्टीतली पुढची गोष्ट अशी आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज कमिटेड टू होल्ड इट्स अथॉरिटीज अकाउंटेबल. मला असं वाटतं की कालच्या घोषणांपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर आता आयकर अधिकाऱ्यांनी, आयकर विभागाने असं निश्चय केलेला आहे की याच्या पुढे त्याचेही अधिकारी त्यांनी केलेल्या निर्णयाप्रती, त्यांनी केलेल्या कामकाजाप्रती जबाबदार धरले जातील. कर अधिकाऱ्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे, कर अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने करदात्याशी व्यवहार केला, कर अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने कर निर्धारण पूर्ण केलेलं आहे आणि ऑर्डर काढलेली आहे, त्या सगळ्यांच्या प्रती त्या कर अधिकाऱ्याची वैयक्तिक जबाबदारी असेल. कर अधिकाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची सूट यापुढे असणार नाही, किंबहुना त्यांनी स्वतःहून आपल्या कर अधिकाऱ्यांवर हे बंधन टाकलेलं आहे, हे बंधन मान्य केलेलं आहे की ते याच्या पुढे त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार असतील. ते त्या गोष्टींप्रती अतिशय जबाबदारीने कुठलाही निर्णय घेतील. आणि शेवटची गोष्ट त्या 14 गोष्टींपैकी मी आपल्या पुढे सांगू इच्छितो ते म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज कमिटेड टू प्रोव्हाइड अ फेअर अँड जस्ट सिस्टीम. अतिशय योग्य, निर्दोष, निष्पक्ष, न्याय अशा पद्धतीने कामकाज करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी कर विभागाच्या द्वारे त्यांच्या वतीने देशाला दिलेलं आहे. माझ्या मते ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत सरकार आणि करदाते यांच्यातला विश्वास वाढत नाही, जोपर्यंत त्यांच्यामध्ये एक प्रामाणिकपणाचं नातं निर्माण होत नाही, तोपर्यंत करदाते सुद्धा प्रामाणिकपणे टॅक्स भरण्याकरता पुढे येणार नाहीत आणि सरकारलाही प्रामाणिक करदात्यांकडनं योग्य तेवढा कर वसूल करण्याची संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे हा 14 मुद्द्यांचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने स्वतः मान्य केलेला, आश्वासन दिलेला चार्टर हा अतिशय महत्वाचा आहे. या चार्टरमध्ये काही 6 मुद्दे हे त्यांनी करदात्यांकडनं काय अपेक्षा ठेवलेली आहे याविषयी आहे. त्याच्यातले 3 मुद्दे मी आपल्याला सांगतो.
की त्यांनी असं म्हटलेलं आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक्सपेक्ट टॅक्स पेअर टू बी ऑनेस्ट अँड कम्प्लाय. सरकारने असा अपेक्षा व्यक्त केलेली आहे की करदाते याच्या पुढे प्रामाणिकपणे करांचा भरणा करतील, प्रामाणिकपणे कर कायद्यातील तरतुदींची पूर्तता करतील, कीप ॲक्युरेट अकाउंट्स, त्यांचे हिशेब हे खरे असतील, त्यांचे हिशेब हे योग्य पद्धतीने लिहिलेले असतील, आणि तिसरी गोष्ट म्हणजे पे टॅक्स इन टाइम, करदाते वेळेवर करांचा भरणा करतील अशी अपेक्षा कर विभागाने देशातल्या करदात्यांकडनं केलेली आहे. मला असं वाटतं की हा चार्टर कायद्यामध्ये समाविष्ट झाला असल्यामुळे याला एक प्रकारे कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे, आणि या ठिकाणी कर विभागाने दिलेली जी काय आश्वासन आहे ती आश्वासनांची जर पूर्तता झाली नाही तर करदात्यांना याच्या पुढे त्याविषयी कायदेशीररित्या दाद मागता येईल. त्या आश्वासनांची पूर्तता करण्याचं दडपण, बंधन हे कर विभागाकडे असणार आहे. परंतु सगळ्यात शेवटी केवळ सरकारचीच सगळी जबाबदारी आहे असं समजण्याचं काही कारण नाही. देशातल्या नागरिकांची ही प्रथम आणि प्राथमिक महत्वाची जबाबदारी आहे की त्यांनी योग्य तेवढ्या कराचा भरणा हा सरकारकडे विनाविलंब केलेला असला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने जर आपलं कराचं दायित्व योग्यरित्या पूर्ण केलं तर या देशाच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवू शकतो, आणि मग आपल्याला सरकारकडनं वेगवेगळ्या सोयीची, सुरक्षिततेची अपेक्षा करायला हरकत नाही. त्यामुळे सरकार आणि करदाते यांच्यातलं नातं जास्तीत जास्त पारदर्शक, जास्तीत जास्त विश्वासाचं निर्माण होण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की केंद्र सरकारने हे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता देशातल्या नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा कर भरणा करण्यासाठी, प्रामाणिकपणे कराच्या कायद्याच्या तरतुदींचं पालन करण्यासाठी पुढे यायला हरकत नाही. आणि असं जर झालं तर आपलाही देश हा जगातल्या विकसनशील देशांमध्ये, विकसित देशांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक ती संसाधनं, आवश्यक ते पैसा, आवश्यक ती साधनं उपलब्ध करू शकेल, उभारू शकेल असं मला वाटतं. देशातले नागरिक आपली जबाबदारी ओळखतील असा मला विश्वास आहे. श्रीरामजी, धन्यवाद. खूप चांगली आणि संक्षिप्त माहिती आपण आम्हाला दिली आहे. उपस्थितांपैकी कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करावा, मी त्यांना अनम्यूट करेन. अतिशय मोजके प्रश्न आपल्याला घेता येणार आहेत कारण वेळ पुढे सरकतोय. साधारणपणे 7 ते 8 मिनिट आपल्या हातात आहे. येस, गुड इव्हनिंग सर. थँक्यू व्हेरी मच देशपांडे सर. आपण खूप छान माहिती दिली, आणि कालपासून मी ऍक्च्युली पीएमचं स्पीच ऐकू शकलो नव्हतो, त्यामुळे एवढ्या छोट्या गोष्टी करता वाय पीएम हॅज अनाउन्स्ड, आय वॉज जस्ट वॉन्डरिंग, सो दॅट हॅज बीन ॲड्रेस. माझे 2 छोटे छोटे प्रश्न होते. सिन्स गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू सिम्प्लिफाय द टॅक्स सिस्टीम, पण एक छोटीशी गोष्ट जी आहे ती, देर आर मेनी सेस, सरचार्जेस, आणि एव्हरी टाइम समथिंग न्यू कम्स अप. तर गव्हर्नमेंट एकच टॅक्स घेऊन ते इंटरनली डिस्ट्रीब्यूट का करत नाही? म्हणजे 30% ऐवजी 32% टॅक्स घेतला आणि देन दे डिस्ट्रीब्युटेड अकॉर्डिंगली कुठल्या ज्या अकाउंटमध्ये त्यांना पाहिजे त्या अकाउंटमध्ये, इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स करण्याकरता. व्हॉट इज द रॅशनल? पहिल्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो की देशातल्या नागरिकांचं आणि सरकारचं कर वसुलीच्या बाबतीतलं जे नातं आहे ते सुधारणं आणि ते जास्तीत जास्त पारदर्शक, विश्वासाचं होणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे सरकारमार्फत जे काही आश्वासन दिलं जाणार आहे, सरकारमार्फत ज्या चार्टरद्वारे जे काही गोष्टी मान्य केल्या जाणार आहेत, त्या प्रत्यक्ष देशाच्या पंतप्रधानांनी देशातल्या नागरिकांपुढे जर मांडल्या तर त्याला जास्त महत्व येईल. देशातले नागरिक त्याचं महत्व समजून घेतील आणि ते कडे गांभीर्याने बघतील. मला असं वाटतं या उद्देशासाठी माननीय पंतप्रधानांनी काल हे देशापुढे मांडलं असेल. दुसरी गोष्ट, आपण म्हटलं की काही सेस आहेत, बरोबर आहे. आपल्या देशामध्ये संघ राज्य पद्धत आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे, आणि केंद्र सरकारला वसूल केलेल्या करापैकी काही वाटा हा राज्य सरकारांना द्यावा लागतो. मात्र हे जे सेस असतात त्याच्यामध्ये राज्य सरकारांना वाटा देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सेसचं पूर्ण उत्पन्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतं, त्यांच्या तिजोरीमध्ये जमा होतं. आणि म्हणून काही विशिष्ट गोष्टींसाठी, एज्युकेशन असेल किंवा हायवेज असतील, याच्यासाठी केंद्र सरकारकडनं असे सेस लावले जातात आणि ते मूळ टॅक्स रेट पेक्षा सेपरेट असतात, जेणेकरून त्याचं पूर्ण कलेक्शन हे केंद्र सरकारला आपल्या ताब्यात ठेवता येतं आणि आपल्या तिजोरीत जमा करता येतं. त्याच्यासाठी राज्य सरकारांना वाटा देण्याची आवश्यकता नाही. आपण जसं म्हटलं की 30% आणि 2%,
याच्याऐवजी एकूण 32% का नाही गोळा करत? एकूण जर 32% गोळा केलं तर त्या 32% मधला वाटा राज्य सरकारांना द्यावा लागेल आणि तो न देता ती रक्कम काही ठराविक उद्देशांसाठी खर्च करण्याचा केंद्र सरकारची इच्छा असते, म्हणून हा सेस आकारणी केली जाते. माझा एक प्रश्न आणखी होता. जसं आता फेसलेस सिस्टीम झाली आहे, पण एव्हरी टॅक्स ऑफिसर विल हॅव ऑल द डिटेल्स. तो इन्क्वायरी कोणाकडे म्हणजे कुठल्या टॅक्स पेअरला गेली आहे, तर हाऊ दे आर प्लॅनिंग टू कंट्रोल इट? म्हणजे त्याला जर काही डिमांड करायची असेल तर ही विल रेज द इन्क्वायरी आणि त्याची डिमांड फुलफिल झाल्यानंतर तो सेटल करेल त्या क्वेरीला. कारण टॅक्स पेअरला इन्फॉर्मेशन नाही कोणाकडून क्वेरी आली, पण ऑफिसरला इन्फॉर्मेशन आहे कोणाला क्वेरी पाठवली आहे. आता ही जी काही फेसलेस असेसमेंट सिस्टीम आहे ती एका सेंट्रल कंट्रोल सिस्टीम थ्रू पास आउट होत असते. म्हणजे ऑफिसर आणि टॅक्स पेअर यांच्यामधलं कम्युनिकेशन एकाच ठिकाणी पहिल्यांदा येईल आणि मग तिथनं ते पास होणार आहे. त्यामुळे ती जी काही सेंट्रलाइज सिस्टीम असेल ती सेंट्रलाइज सिस्टीम या गोष्टीची काळजी घेईल की टॅक्स पेअरला कळता कामा नये की कुठल्या टॅक्स ऑफिसरकडनं आपल्याला नोटीस आली, आणि टॅक्स ऑफिसरला एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे कळणार नाही की हा टॅक्स पेअर कुठला आहे. आपण म्हणता ते बरोबर आहे, कदाचित करदात्याला टॅक्स पेअरला कळणार नाही कुठल्या ऑफिसरकडनं ही क्वेरी आली, परंतु टॅक्स ऑफिसरला मात्र पॅन नंबर किंवा बाकीच्या गोष्टींवरनं किंवा काही समजा स्कॅन डॉक्युमेंट सबमिट झाले तर त्या स्कॅन डॉक्युमेंटवर साहजिकच टॅक्स पेअरचा लेटर पॅडवर नाव असणार आहे, ऍड्रेस असणार आहे, फोन नंबर असणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये त्या सेंट्रलाइज सिस्टीम कडनं ही खात्री केली जाईल की टॅक्स ऑफिसर आणि टॅक्स पेअर मध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन होणार नाही. ते जे काय कम्युनिकेशन असेल ते एका सेंट्रलाइज सिस्टीम नुसार पास होणार आहे. दुसरी त्याच्यात गोष्ट अशी आहे की त्या सेंट्रलाइज सिस्टीमला कधीही टॅक्स ऑफिसर चेंज करता येईल. त्यामुळे जर अशी काही शंका आली तर त्या टॅक्स ऑफिसरला बदलून दुसऱ्या टॅक्स ऑफिसरकडे ती केस ट्रान्सफर करण्याची सोय सुद्धा या फेसलेस असेसमेंट मध्ये आहे. आता ही मागच्या वर्षापासून सुरू झालेली आहे. येत्या 1-2 वर्षात आपल्याला ह्याच्याचा अनुभव येईल आणि याच्यात काही जर अडचणी निर्माण होत असतील, काही दोष निर्माण होत असतील तर मला खात्री आहे की केंद्र सरकारमार्फत हे दोषही दूर केले जातील आणि सर्वसामान्य करदात्यांच्या हितासाठी या सिस्टीमचा फार चांगला उपयोग होईल. माझा म्हणजे बेसिकली याच्यामध्ये जो एक करदाते आणि सरकार यांच्यामध्ये जे विश्वासाचं नातं आहे, हे विश्वासाचं नातं जर खरोखर एस्टॅब्लिश झालं तर खरोखर देशाची प्रगती व्हायला मला मते फार चांगली मदत होईल. आणि मला एक प्रश्न असा होता की ही जी सगळी सिस्टीम बनवली आहे याच्यामुळे टॅक्स डिपार्टमेंट मध्ये जे करप्शनचा भाग आहे हा पूर्णपणे जाईल का? म्हणजे कम्प्लिटली वाईप आउट होईल? कदाचित तो कम्प्लिटली वाईप होणार नाही किंवा त्याला काही कालावधी लागेल, परंतु छोट्या छोट्या करदात्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी जो त्रास सहन करावा लागतो तो मात्र नक्की कमी होणार आहे किंवा बंद होणार आहे. फार काही मोठं 100% यश पहिल्याच वर्षी मिळेल असं नाही, परंतु जे काही थोडंफार यश मिळेल किंवा जेवढ्या कालावधीसाठी ते यश मिळेल तो नक्कीच करदात्यांसाठी फायदा असेल. मानसिकता बदलेल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे. मानसिकता बदलली तर भ्रष्टाचार कमी होणार आहे आणि मानसिकता बदलण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल पुढे टाकलंय. आपली जबाबदारी आहे की आपणही त्याला योग्य प्रतिसाद देऊन आपण या ठिकाणी सरकारच्या जे काही प्रयत्न आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे. सर, काल जसं माननीय पीएम साहेबांनी सांगितलं का फक्त 1.5 कोटी लोक जे आहेत ऍक्च्युअल टॅक्स म्हणजे रक्कम मध्ये आणि 130-135 कोटी लोक त्याचा उपभोग घेतात सुविधांचा. तर ही ती कशी भरता येईल? 1.5 कोटी लोकांना मग त्याचं काय बेनिफिट भेटू शकतो किंवा काही करता येऊ शकतं का? हे 1.5 कोटीचे 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी कसे करता येऊ शकतात? म्हणजे हे एक आपलं मत होऊ शकतं. आपण बरोबर प्रश्न विचारला की ही जी काही संख्या ही आपल्या एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय कमी आहे. प्रत्यक्षात करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेले याच्यापेक्षा जास्त नागरिक देशभरामध्ये आहेत, परंतु सरकारविषयी विश्वास वाटत नसल्यामुळे कदाचित ते त्यांचं उत्पन्न दाखवत नाही, त्याच्यावरचा कर भरत नाही. सरकार त्यांनी भरलेल्या कराचा योग्य वापर करणार नाही असं कदाचित त्यांचं मत असेल. हे सगळं बदलण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. आज हे पाऊल उचललेलं आहे, याचे परिणाम जसजसा कालावधी जाईल तसतसे नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम, सकारात्मक परिणाम हे आपल्याला आपल्या देशामध्ये दिसतील. गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशात अनेक गोष्टी सुधारत आहेत, त्याच्यातच ह्या आणखीन एका गोष्टीची भर पडलेली आहे. अतिशय महत्वाचं
हा निर्णय आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी उपयोगी ठरेल असा माझा नक्की विश्वास आहे. श्रीरामजी, खूप मनपूर्वक आभार आमच्या सगळ्यांच्या वतीने. अतिशय कमी वेळेत धन्यवाद. नेमकी माहिती आपण दिलेली आहे. 1 मिनिट शिल्लक राहिलेला दिसतोय. सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी हा 1 मिनिट घेतो. दत्ता जोशी इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आपण आजचा हा वेबिनार घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून रिस्पॉन्स दिला. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि श्रीरामजी आपले पण आभार. धन्यवाद. धन्यवाद.